देख रहे हैं मानव चेतना न्यूज। NDPS पथक, अंमली विरोधी पथक, क्राईम ब्रांच पथक आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग करत होतो आणि आम्ही पेट्रोलिंग करत असताना पारडी भागामध्ये आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस उमिया बस स्टॉप भंडारा नागपूर रोडवर एक ट्रक संशयित तिथे उभं होता आणि त्या ट्रकचा जो चालक होता त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तो कॅबिनमध्ये वारंवार जाऊन उतरून खाली येत होता. तर त्यामुळे आम्ही त्याच्यावर संशय आल्याने त्याला आमची सर्वांची ओळख देऊन त्याला विचारलं की याच्या तुझं काय. तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, समाधानकारक अशी उत्तरं दिली नाही. त्यामुळे मग त्याला आमचा सर्वांचा परिचय देऊन त्याच्या ट्रकच्या कॅबिनची झडती घेतली असता त्याच्या ट्रकच्या कॅबिनमध्ये आम्हाला 2 बोरी गांजा सदृश्य पदार्थ दिसले. त्याची आम्ही फॉरेन्सिक टीमकडून पडताळणी करून घेतली आणि ते गांजाच असल्याबाबत त्याच्यावर आम्ही कारवाई केली आणि त्याच्यावर गुन्हा पारडी पोलीस स्टेशनला आहे. आरोपीचे नाव आहे मोहम्मद अलाउद्दीन जमालुद्दीन शराफत अली. तो सध्या किरायाने म्हाडा क्वार्टर कपिलनगर येथे राहतो आहे. हल्ली मुक्काम त्याचा उत्तर प्रदेश आहे आणि त्यांनी हा गांजा जो आहे तो ओडिसा संबलपूर येथून आणल्याची प्राथमिक खबर आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. आम्ही 50 किलो 560 ग्रॅम गांजा तसेच त्याचा ट्रक तर त्याचा मोबाईल जप्त केलेला आहे. असा एकूण 27,79,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई आम्ही माननीय श्री विश्वास नागरी पाटील सर, ॲडिशनल CP क्राईम श्री दाभाडे सर, DCP डिटेक्शन श्री अग्रवाल सर, ACP श्री पारवे सर यांच्या मार्गदर्शनात अंमली पथक विरोधी पथक नागपूर क्राईम ब्रांच ही कारवाई केलेली आहे. आप देख रहे हैं मानव चेतना न्यूज।